सामना या ठिकाणी चालू होतोय. आपण पाहतोय रोहित बने चढाईसाठी असणार आहे. एक उत्तम दर्जाची चढाई रोहित बनेच्या माध्यमातून आपण नेहमीच पाहत असतो. इथं मात्र गुण न घेता आपल्या संघामध्ये दाखल होतोय रोहित बने. प्रत्युत्तर दाखल म्हणून या ठिकाणी ज्याची क्रमांक 5 विराज यावं लागतंय. निश्चितच उत्तम दर्जाची चढाई करण्यासाठी विराज मात्र सर्वतोपरी आपला प्रयत्न करतोय. देवराज बने चढाईसाठी येतोय. जो संघ विजय होणार तो थेट केदारनाथ क्रीडा मंडळ आंबटखोल या संघासमेत सेमीफायनलची लढत देण्यासाठी तयार राहणार. दरम्यान पहिलं सत्र या खेळाचं चालू आहे. आपण पाहतोय शिवकृपा आसोडे बनेवाडी वर्सेस केदारनाथ कोकरे. यावेळेला मात्र बोनस घेऊन आपल्या संघासमोर दाखल होतोय तो निश्चितच देवराज. प्रत्युत्तर दाखल म्हणून आपण ज्याला पाहिलं तो कुणाल कदम. वेगवान चढाई, अतिशय दर्जेदार चढाईचा नमुना पेश करणारा असा हा कुणाल कदम. इथं मात्र हो रोहितची अति घाई. पॉइंट मात्र दिला जातोय तो विरुद्ध संघाला अर्थात केदारनाथ कोकरे संघ. एक गुणाने नेक सुरुवात झालेली आहे दोन्ही संघाकडून. देवराज बनेच्या माध्यमातून पुन्हा एकदा चढाई असणार आहे. पहिलं सत्र दर्जेदार या ठिकाणी दोन्ही संघाकडून खेळलं जात आहे आणि निश्चितच या ठिकाणी पुन्हा एकदा दर्जेदार खेळाचं प्रदर्शन करण्यासाठी जर्सी क्रमांक 11 कुणाल कदम. फुटवर्क कमालीचं आहे ज्याच्या जोरावरती निश्चितच विरुद्ध संघाला बॅक फुटवर ढकलण्यासाठी तयार असणारा कुणाल कदम. आपण पाहूया हो कमालीची जबरदस्त चढाई कुणालच्या माध्यमातून आपण पाहतोय. दरम्यान एक चांगलं क्षेत्ररक्षण, कोणत्याही प्रकारची चूक मात्र या ठिकाणी शिवकृपा बनेवाडी संघ स्वीकारत नाहीये. दर्जेदार खेळाचं प्रदर्शन, एकापेक्षा एक सरस खेळाडूंचा भरणा असलेले दोन्ही संघ आणि त्याच्यामुळे एक तुल्यबळ काटेकी टक्कर दोन्ही संघामधली एक रोमहर्षक लढत. सेमी फायनलच्या दृष्टीने अत्यंत दर्जेदार महत्वपूर्ण असा सामना. देवराज उत्कृष्ट सामन्याचं हे चलचित्र आपण पाहतोय. दरम्यान एक चांगल्या प्रकारची चढाई करण्यासाठी तयार असणारा देवराज बने. पॉइंट टेबल मात्र दोन्ही जर्सी क्रमांक 5 विराज. पहिल्या सामन्यामध्ये मित्रांनो विराजनं कमाल केली होती. त्याच विराजकडून या सामन्यामध्ये सुद्धा अपेक्षा असणार आहे. अर्थात विराज एक कमालीचा चमकदार कामगिरीसाठी मानला जाणारा केदारनाथ कोकरे या संघाकडून खेळताना एक प्रभावशाली कामगिरी, विस्फोटक खेळी खेळण्यामध्ये माहीर असणारा असा खेळाडू. थर्ड रेड शिवकृपा आसोडे बनेवाडी संघाकडून जर्सी क्रमांक 6 ला आपण पाहतोय. उत्तम प्रकारचा खेळ, पण इथं मात्र त्याला फसवलं जात आहे. कारनामा सिद्ध करतो ऍक्स्टबल खेळाडू पुन्हा एकदा मिराज. थर्ड रेड कुणाल साठी हा इशारा दिला जातोय. 2-1 अशी सुरुवात केली जाते. दरम्यान पहिलं सत्र या खेळाचं चालू असताना एक जोरदार आक्रमण केलं जात आहे कुणालच्या माध्यमातून. ज्या वेळेला मित्रांनो चढाई असते ती चढाई मात्र जबरदस्त चढाई होण्याची चिन्ह नाकारता येत नाहीये. इथं मात्र देवराज अखेरकार शेवटच्या क्षणाला जातोय. कुणालला उत्तम पकड होते. 2-2 गुणांची बरोबरी. दोन्ही संघ जबरदस्त आहेत. शेवटच्या क्षणापर्यंत कोण सामना आपल्या बाजूने जिंकणार हे चित्र मात्र या ठिकाणी स्पष्ट होणं कठीण होते. इतके जबरदस्त ताकदवर दोन्ही संघ आहेत. देवराज बने उत्तम प्रकारचा पॉइंट हासिल करण्यामध्ये हर एक कला ज्याच्या अंगामध्ये आहे, अर्थात बोनस असू द्या, टच पॉइंट असू द्या, घेण्याची कला अवगत करणारा असा हा कबड्डीतला
जबरदस्त युद्ध आहे, पण इथं मात्र रिकाम्या हातानं पुन्हा एकदा परत जावं लागतंय, माघारी यावं लागतंय आणि प्रत्युत्तर दाखल म्हणून जर्सी क्रमांक 5 ज्याचा खेळ निश्चितच बहारदार होतोय, ज्याच्या खेळानं आजचं हे क्रीडांगण जिंकण्याची तयारी केली जाते अर्थात विराज. जबरदस्त खेळाचं प्रदर्शन विराजच्या माध्यमातून केलं जात आहे. फुटवर कमालीचा वापरला जातोय, शेवटच्या क्षणापर्यंत गुण घेण्यासाठी उत्तम असा प्रयत्न केला जातोय, पण त्याचा हा प्रयत्न यशस्वी मात्र होऊ देत नाहीये शिवकृपा बनेवाडीचा हा संघ. आणि पुन्हा एकदा 2-2 गुणाची बरोबरी पाहतोय. अंतिम पहिल्या सत्रातले निश्चितच शेवटचं काही मिनिटाकडे आपण वळतोय, कारण पहिल्या सत्राचा खेळ जवळजवळ लगभग समाप्तीकडे वळताना आपण पाहतोय. देवराज पण पुन्हा एकदा आकर्षक अशी जबरदस्त शैली, एक दर्जेदार खेळाचं प्रदर्शन ज्याच्या माध्यमातून नेहमीच होत असतं शिवकृपा बनेवाडी संघासाठी. बोनस कंप्लीट करतोय विराज. चढाईसाठी होतोय तो विराज. आक्रमण जोरदार केले जात आहे, सर्वतोपरी प्रयत्न केला जातोय, बोनस साठी आतुर होतोय. बघूया काय घडतंय. हे पंच बोलतील आहेत त्यासाठीच देवराज बने 1 गुणाचं लीड आणि यामध्ये सुद्धा सीमाचा बाटा. अर्थात आतापर्यंत देवराजनं विरुद्ध संघावरती जोरदार आक्रमण केलंय, कधी विराज तर कधी आर्यन. मध्यरक्षक विराज, कोपरा रक्षक आर्यन. आणि मित्रांनो एक बेहतरीन टीम केदारनाथ कोकरे खेळते आणि या कोकरे संघासमोर एवढ्याच ताकदीनं खेळताना आपण पाहतोय तो निश्चितच शिवकृपा बनेवाडी संघाला. अनिशसाठी थर्ड रेड असणार आहे. निश्चितच अनिशला या रेड मध्ये पॉइंट घेणं बंधनकारक आहे. इथं मात्र रोहित काय करतो बघूया. हो अनिशचा हा प्रयत्न शेवटच्या क्षणापर्यंत आपण प्रयत्न पाहिला. अनिशचा अजूनही स्ट्रगल चालू आहे, पण निश्चितच 2 गुणाचं लीड. 7 मिनिटांमध्ये आपल्याला निश्चितच या ठिकाणी समजणार की केदारनाथ आंबेडकर या संघासमोर लढत देण्यासाठी कोणता संघ तयार होणार. पण जर्सी क्रमांक 5 ज्यानं या सामन्यामध्ये प्रभावित करण्याचं काम केले. पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा आपण पाहिलं विराजचा खेळ अतिशय दर्जेदार झाला होता आणि तोच विराज पुन्हा एकदा सातत्यपूर्ण कामगिरी करण्यासाठी तयार होतोय. तो केदारनाथ कोकरे या संघासाठी. देवराज, ज्या देवराजनं दोन्ही सामन्यामध्ये कमालीची कामगिरी केली. आपल्या बाजूनं निश्चितच विजयी खेचण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केला. एक संघाचा वाटा उचलला आपल्या संघाच्या विजयामध्ये तोच देवराज बने. कमालीचा परफॉर्मन्स देताना खोलवर जायचं, अव्वल दर्जाचा गुण घेण्यासाठी निश्चितच तयार असणारा देवराज समोर मात्र आव्हान उभं केलं जाते केदारनाथ कोकरे या संघाकडून. 2 गुणांचं लीड. इथं मात्र देवराज पुन्हा एकदा आक्रमण जारी करण्यासाठी तयार असणार आहे. काय घडतं बघूया मित्रांनो, काय घडणार, काय बिघडणार, कोण कुणाला पडणार भारी. पण आजच्या या सकाळच्या सत्राची निश्चितच मजा येते, उपस्थित रसिकांना लय भारी. बघूया काय घडतं. पुन्हा एकदा विराज आक्रमण मात्र जोरदार करताना आपण पाहतोय. दरम्यान हो त्याला पकड करण्याचं धाडस या वेळेला मात्र सफल होत आहे. पॉइंट मात्र दिला जातोय पुन्हा एकदा विराजच्या रूपानं. कुणाल मैदानामध्ये येताना आपण पाहतोय 1 गुणाचं लीड पुन्हा एकदा करताना पाहतोय. तो निशिदाज या ठिकाणी टार्गेट केलं जात आहे, पुश केलं जात आहे. सातत्यपूर्ण कामगिरीसाठी देवराज आपण पाहत होतो आणि त्याच देवराजला टार्गेट केलं जात आहे, रणनीतीमध्ये फसवलं जात आहे. आणि अखेरकार कुणाल, ज्याची वेगवान चढाई आपण नेहमीच पाहत असतो, तोच कुणाल. जबरदस्त चढाईचं प्रदर्शन विरुद्ध संघाला संपूर्ण सामना संपण्यासाठी शेवटची 5 मिनिटे बाकी असताना 4 गुणांनी बरोबरी. दोन्ही संघ हार मानायला तयार नाहीयेत. काय जबरदस्त सामना चालला मित्रांनो. इथं जर्सी क्रमांक 5 चढाईसाठी असणार आहे. देवराज नसताना निश्चितच देवराज मैदानाच्या बाहेर असताना जर्सी क्रमांक 6 प्रभावित केलंय.
उत्तम गुण जमवण्याचं काम केलंय. बघूया काय करतो. इथं मात्र गुण घेण्यासाठी आतुर आहे. दरम्यान चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण ज्याला रोखण्यासाठी तयार आहे. पुन्हा एकदा सातत्यपूर्ण कामगिरीसाठी विराज. 4 गुणांनी बरोबरी आणि लगभग 4 मिनिटं आणि 12 सेकंदाचा खेळ बाकी आहे. हाय व्होल्टेजचा ड्रामा निश्चितच आपण या उभय संघामध्ये पाहतोय. काय घडणार बघूया, कारण समोर मात्र 5 जणांचं आव्हान आणि हे आव्हान मोडीत काढायचं. निश्चितच बोनस जरी ऑफ असला तरी आपल्यातलं कला कौशल्य दाखवायला आहे ते निश्चितच विराजला. 4 गुणांनी बरोबरी, एक उत्तम दर्जाचा खेळ आणि इथं मात्र हार मानायला कोणी तयार नाहीये. दर्जेदार खेळाचं प्रदर्शन आपण कधी केदारनाथ कोकरी या संघाकडून पाहत होतो, कधी शिवकृपा असुडे बनेवाडी या संघाकडून रुपेश मेणे. चढाईसाठी असणार आहे, कारण देवराज मैदानाच्या बाहेर असताना रुपेशवरती जबाबदारी पडते आणि खऱ्या अर्थानं देवराजला ताबडतोब मैदानात आणण्याची गरज या ठिकाणी भासणार आहे. ती निश्चितच शिवकृपा पनेवाडी संघाला खोलवर जावं लागतंय. काय घडतं बघूया. ही मात्र निर्णायक ठराय. सुपर रेड करून दिला आणि अखेरकार सुपर रेडचं दर्शन घडवलं आणि आता मात्र थर्ड रेड आणि साठी थर्ड रेड. बघूया जसं जसं चौक प्रत्युत्तर दिलं जातं का अनिश कडून. 8-4 4 गुणांचं लीड. लगभग सुपर टॅकल ऑन. आता मात्र आर्यनची आपण कमाल पाहूया, कारण समोर आव्हान असणार आहे. चॅलेंज देण्याची जबाबदारी निश्चितच ज्याला आवडते. अर्थात देवराज मैदानावर आल्यानंतर थोडासा आत्मविश्वास वाढलेला दिसतोय तो आपल्याला शिवकृपा असुर्डे बनेवाडी गोटामध्ये. दरम्यान आर्यन चढाईसाठी आहे. रेड व्हॅलिड केली जाते आणि पुन्हा एकदा आपल्या मैदानामध्ये दाखल होताना प्रत्युत्तर दाखल म्हणून 2 मिनिटं आणि 14 सेकंदाचा कालावधी. पुन्हा एकदा देवराज बने नावाचं वादळ विरुद्ध संघावरती घोंगावण्यासाठी जात आहे. सुपर टॅकल ऑन. बघूया या संधीचं सोनं केलं जातं का. अर्थात केदारनाथ कोकरे या संघाकडून जर देवराजला पकड झाली तर मात्र पुन्हा एकदा या सामन्यावरती सिकंजा कसला जाऊ शकतो. या सामन्यावरती मजबूत पकड. हो टच केल्याचा दावा सक्सेस होतो का पाहायचंय. वादे कसमी केली जात आहेत, पण पुन्हा एकदा विराज आपल्या संघासमेत दाखल होते. रुपेश थर्ड रेड 2 ऑर्डर. या खेळाचा पूर्ण नक्ष बदलण्याचं काम केलं. अर्थात सुपर रेडचं दर्शन लगावल्यानंतर आपल्या बाजूनं लीड घेण्याचं काम केलं. 1 मिनिट आणि 21 सेकंदाचा कालावधी शिल्लक असताना रुपेश मेणे. 3 खेळाडू मैदानात. अजूनही जोरदार आक्रमणाच्या जोरावरती आपण त्याला सक्सेस होताना पाहिलं. जर्सी क्रमांक 8 ला मैदानाच्या बाहेर जावं लागते. थर्ड रेड आर्यन थर्ड रेड साठी आहे. बघूया काय करतो आणि या ठिकाणी बनेवाडी या संघासाठी रसिक लोंढे याच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस येत आहे.